कसा पडला रे? आपला ड्रोन क्रॅश झालाय. शूटसाठी काय काय करावं लागतं. पालखी भेटली बघायला. लक लागतात लक. बघा अचानक भयानक भेट. जे बघा इंस्टाग्रामच्या स्टोरीमुळे आज आमची भेट झाली. नेक्स्ट राईडचा प्लॅन मी लवकरच करेन. टाईम झालेला आहे 9:30 आणि आम्ही 5:30चा प्लॅन केलेला. 5:30चा निघायचं म्हणजे 5चा होतं प्लॅन आणि 5:30 वाजता निघायचं. आता वाजले 9:30 आणि हा माझ्या भरोश्यावरती होता का मी त्याला फोन करेन आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की मी टाईमवरती नाही उठलो आहे. चला दोघंच आहे राईडवरती. कुठे चाललं आहे ते समजेल तुम्हाला. सो ग्लव्स माझे हरवले होते तर विचार केला आपण नवीन ग्लव्स घेऊया. बघू शकतो तुम्ही. यहाँ 100 रुपये ब्रांडेड टी शर्ट मिलता है. टी शर्ट और पैंट जीन्स ब्रांडेड. सो कसाऱ्याच्या पहिले थोडं शूट घेण्यासाठी थांबलो आहे आम्ही आणि भाईची स्पीडमुळे चेन तुटली आहे जॅकेटची. जरा आम्ही थांबलो आहे. इथे गोप्रो सेट केलं आहे तरी की रोडचा व्ह्यू खूप मस्त आहे. गोप्रो सेट केला म्हणजे थोडेसे पहिले फ्रंटवाले शॉट घेतो. फ्रंट म्हणजे पप्पूच्या बाईकचे आणि मग नंतर मग घाटामध्ये मी माझ्याकडे टर्न करतो कॅमेरा मी शूट करणार. एकच गोप्रो आहे. थोडा मोठा होतो. 2 गोप्रो असतो तर जरा. आणि टाईम झालेला आहे 11 टाईम झाला आहे. आणि आम्ही किती किलोमीटर पास केलं आहे? 54.1 किलोमीटर. नाकात बोट टाकते व्हिडिओमध्ये आलं आहे. तर ऑल सेट झालेलं आहे. मूत्रविसर्जन केलं इथे. मूत्रविसर्जन आणि पुढे घाटाच्या पहिले थोडंसं ब्रेक चाय पियाला. त्यानंतर परत कंटिन्यू राईड करू. बघू तर किती टाईम लागतो पोचायला. 3.5 तासाची रनिंग आहे आणि आता 11 वाजलेत बरोबर. टाईम झालेला आहे 11:15 आणि आम्ही बाबा का धाबा म्हणजे कसाऱ्यामधला फेमस आहे. चांगला भेटतो नाश्त्याच्या. आम्ही इथे थांबलेलो आहे. तू हसतो का? शिव्या येतात ना तोंडात माझ्या. आता तू बघू ना काय बोलतो. ठीक आहे तू पण करणार आहे ना ब्लॉग. तू बघू काय करतो. आणि 9:30 वाजता आम्ही निघालेलो. थांबलो आहे 11:15. नाश्ता करून निघूया. थोडंसं काहीतरी खातो. मिसळपाव केला ऑर्डर आणि यांनी काय केलं एकच मिसळपाव. मी घरनं पाण्याची बॉटल आणली. बजेट ट्रिप आहे ना म्हणून. हा ट्रिप बजेटमध्ये करायची. बजेट ट्रिप जेवढं कमीत कमी खर्चामध्ये आम्ही जाऊन येऊ. बघू. मला आठवतं. आणि हा मला बोलणार होता की ब्लॉग करणार आहे पण घंटा काय ब्लॉग करत नाही. तू करते म्हणून मी नाही करत ना. असं थोडी नाही. आपण वेगवेगळ्या क्लिप काढू शकतो. तुझे माझ्या कॅमेरा भरेल कशाला. कॅमेरा आपल्याकडे मेमरी कार्ड खूप आहेत. 500 TBची आहे आपल्याकडे. सॉरी 500 GB. तर 11:15 वाजलेत आणि खूपच जरा टाईमपास केला. चाय प्यालो नाश्ता केला आणि खूपच टाईमपास झालं. आणि कॉल चालू होते जरा. मी 2-3 कॉल केले म्हणून टाईम झाला. आणि ह्याचे पण कॉल झालेत. आता निघतो इथून. आता नॉनस्टॉप जायचं आहे. तर बघू. 63 किलोमीटर बाकी आता अजून त्र्यंबकेश्वर. तर निघूया. भेटूया थोडा पुढे.
शूटसाठी काय काय करावं लागतं. तर हा एकदम स्ट्रेट रोड आहे सरळ आणि या दोन्ही साईडला पाणी आहे. तर इथे जरा ड्रोन फ्लाय करतो, बघूया कसा व्ह्यू येतो. मस्त तुम्हाला ड्रोनमध्ये तर बघायलाच भेटेल व्हिडिओमध्ये. कसा पडला रे? आपला ड्रोन क्रॅश झाला आहे. आम्ही बाईकवरती बसून म्हणजे हे करतो फॉलो फोकस. चेक कर कुठे आहे? ड्रोन पडला इथंच कुठेतरी आसपास आहे. पुढे आवाज हे कर ना. पडला तू बघितलं? इथेच कुठेतरी आसपास आहे, इथे कुठेतरी असू शकतो. आबा गावातून अच्छा गावात पाय. अरे पाण्यात जाता आता वाचला रे. काय झालं का? काय झालेलं तर नाही. चेक कर. ड्रोन तर ओके, फक्त असं वाटतं हे बघा ब्लेडचं ते असतो ना ऑरेंज ते तुटलं. टॉप लेअरचं ते गेलं आहे. आणि तो खांब आहे ना तो दिसतं तिकडे ड्रोन ठोकला. ड्रोन आपण एकदा उडून चेक करू, उडतोय का. मला तर असं वाटतं ओके ड्रोन, काय झालेलं नाही. ओके ड्रोन उडलेला आहे. नशीब जास्त काही ड्रोनला नाही झालं. ओके आहे ड्रोन. मला वाटतं आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला. तसं एक भाई खुश झाला का ड्रोनचा ओके. तर हां असं काय एवढं वाटलं नाही. जुना झाला ना ड्रोन म्हणून. कॅन होणार आहे बघ, कोट काढलाय. सो फायनली आता मी पोचलो आहे एक्झॅक्ट मंदिराच्या समोर. हे झूम होत नाही हो. तर बघूया दर्शनाला लाईन किती लागली आहे. आय होप नसावी. हॅलो. हां तर पोचलो आहे आम्ही आणि टायमिंग झालेला आहे 1:45 आणि तिथे मंदिर आहे आणि लाईन इथूनच आहे वाटतं. हां ते लाईन आहे. 3-4 तास लागले. आता आम्ही जुगाड करतो आहे की बॅग आणि हेल्मेट कुठे ठेवायचं. त्याच्यानंतर मग गोप्रो पण ठेवायला लागेल. VIP पास घेतला आहे. तर 2 तास लागेल असं बोलत आहेत. थँक्यू. काय बोलायचं आहे का? काय बोल पासवालीच लाईन विदाउट पासवाली वाटते. दाखव ना त्यांना किती मोठी आहे. दाखवतो. पासवालीच लाईन असं, पासवाली लाईन ओम नमः शिवाय. का विदाउट पासवाली लाईन. हां हां हम भी वही कन्फ्यूज. बघा ही जी लाईन आहे ना, ही जी लाईन ती विदाउट पास आहे आणि तिला 4-5 तास लागतात आणि हिला 2 तास.
तीन 35 आणि आम्ही आतमध्ये आलो. 2:30 वाजता लाईन स्टार्ट केलेली आणि दर्शनासाठी आता वाजले 4:46 4:46 आणि अजूनपर्यंत आम्ही रांगेतच आहे. बाई आपण लेट झालो पण आपल्याला पालखी भेटली बघायला. लक लागतात लक ते आम्हाला भेटलेले पालखी बघायला. भाई कसा आहे बाबा तू? बघा अचानक भयानक भेट, त्यावरून समजलं की अचानक भयानक भेट झालेली आमची. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आम्हाला लकीली पालखी बघायला भेटली. आणि दर सोमवारी असते फक्त. आणि आम्ही बोललो आम्हाला लेट झालं, म्हणजे लेट झालं आणि लेट झालं म्हणून आम्हाला पालखी बघायला भेटली. तर आम्ही आता थाली केली आहे ऑर्डर तिघांनी पण, टेन्शन नको म्हणून. आणि याला पण घेऊन आलो जेवायला. आणि ह्याच्यासोबत ब्लॉग नाही केलेला, ह्याच्यासोबत स्टोरी पण शूट केलेलं आहे एकत्र पिक्चर पॅचच्या शूटला ओमकार गंधाटमध्ये आम्ही भेटलेलो. आणि मी याला तेव्हाच इंस्टाग्रामला ॲड केलेला. आणि आज इंस्टाग्रामची स्टोरी बघितली, मी लाईनीमध्ये होतो. त्यांनी पण स्टोरी टाकली की तो पण आला त्र्यंबकेश्वरला, म्हणून त्याला मेसेज केला. त्यामुळे मग आमची अशी भेट झाली. म्हणजे बघा इंस्टाग्रामच्या स्टोरीमुळे आज आमची भेट झाली. फॉलो केलं म्हणून. फॉलो करा. ही आमची थाली, स्पेशल थाली. एकच मागवलं पाहिजे तिथे संपेल. क्वालिटी आहे. चपात्या 1 2 3, गुलाबजाम, हे कढी आहे, डाळ आहे आणि ही कुठली तरी लाल, ही भाजी आहे, लोणचं आहे, सलाड आहे, भात, पापड बघ आहे. एक नंबर दिले सर. आता जेवूया. आम्ही अजून जेवलो नाही. जेवायचा प्लॅन होतं, पहिले जेवून दर्शन म्हणजे घेऊ, पण नंतर प्लॅन चेंज केला. मग कडक माझं जेवण झालं. हां आवडलं नाही माझं. मला आवडलं भाई. मी पूर्ण माझं ही प्लेट आहे, माझी प्लेट बघा कशी मी लाईनीत लागणार. प्लेटवर प्लेट ठेवून जेवण संपलं. आणि हा बघा आतमध्ये आहेत हॉटेलमध्ये. तुम्ही भाज्या नाही खाल्ल्या? मी भाई पूर्ण खाल्ले. प्रोटीन इंटेक करतो ना तू. मजा आली. आणि छास तर एक नंबर होता. 6:25 झालेले आहेत आणि आमचं दर्शन वगैरे जेवण वगैरे झालं आहे. तो एक मित्र भेटला आहे विवेक, तर त्याला आम्ही सोडतो स्टँडवरती आणि आम्ही जाऊ त्याचं पुढे. सगळी तयारी झाली.
बघू घरी कधीपर्यंत पोहोचू. आणि आमचा टोटल किलोमीटर झालेला आहे. चल बाबा भेटू भेटू परत. आलोच बरं वाटलं. वेलकम वेलकम. भेटू. येस भेटू. चलो बाय बाय. बाय बाय सी यू. तर आम्ही 6:30 वाजता त्र्यंबकेश्वरवरनं निघालेलो 6:30 वाजता. तर आता 7:30 झालेत आणि आम्ही छोटासा ब्रेक घेतला आहे. टॉयलेट ब्रेक, वॉशरूम ब्रेक आणि पेट्रोल पण टाकलं थोडंसं. निघू आता थोडंसं आराम करू. आराम म्हणजे 2-3 मिनटं जरा मग निघू. भेटूया पुढे. हां मजा आली आहे, खूप मजा आली आहे, सांगता नाही ना. आम्ही इथे 1 तासाच्या आसपास वेळ वाया घालवला आहे. 1 तासाच्या आसपास. ठीक आहे 1 तास विचार करा. आणि असं आम्ही मॅगडीच्या इथे बाहेर ठेवलेलं आणि आम्ही जेवून आलेलो. तर आता काय 8:30 वाजलेत. तर काय खायची इच्छा नाही. आणि सामान इथे आणि इथेच मग शूट केलं भारी भारी फोटो. नंतर दाखवतो कशा आहेत. इंस्टाला बघा माझ्या. इंस्टाला बघा माझ्या. काय मगाचपासून कोट घातलेला नव्हता. आता घालतो आहे कारण की थंडी वाजते बाहेर. मग अशी वाजत नव्हती. आता थंडी आहे. कॅमेरा कुठे ठेवला माहिती आहे का? दुसऱ्या बाईकच्या आरशावरती. हां माझ्याकडे दे ना. तर आता 8:55 वाजलेत आणि आम्हाला मगाचपासून हे प्यायचं होतं चाय. जेव्हा मी मगाशी थांबलेलो मागे तर तिथे चाय नव्हती. तर आता मग आम्ही तिथे पुढे आहे कसारा घाट सोडल्यावरती एक ढाबा आहे. म्हणजे हे आपलं हे हॉटेल आहे, ढाबा नाही हॉटेल. तिथे थांबलो आणि आम्ही इथे बन मस्का मगाशी सकाळी पण विचारलं तेव्हा पण नाही भेटला. नाशिकमध्ये बन मस्का भेटत नाही. नाशिकमध्ये बन मस्का नाही भेटत वाटतं. तर कृपया करून नाशिकवाल्यांनी बघितलं तर बन मस्का ठेवा. कसारा घाटामध्ये पण नव्हतं सकाळी आणि आता आपण इथे बन मस्का नाही. आणि चहासोबत बन मस्का म्हणजे मस्त लागतं. ते 9:15 वाजले. 8:55 इथे थांबलेलं. 9:15 वाजले निघालो होतो का. हा लास्टचा ब्रेक आहे. त्याच्यात का ब्रेक नाही, डायरेक्ट पुढे भेटू. चार्जिंग बाय 29%. कसली सकाळपासून कडक चार्जिंग. 10 वाजून 12 मिनटं झालेत आणि आम्ही घराच्या खाली पोचलो आहे आमच्या एरियामध्ये. बाईक बिक लावली आहे. तर डॉगेश किती वाजता आपण निघालेलो? 6:30 पण नाही, 6:50 काहीतरी. आत्ता आपण किती निघालो? 6:50 का 6:45 काहीतरी निघालो आपण प्रॉपर. हां चला फायनली पोचलो आहे. खूप मजा आली, मस्ती केली. ओके तर हा व्हिडिओ बनवायचं कारण हा आहे की मी आता छोटंसं एक ट्रिपला गेलेलो त्र्यंबकेश्वरला, मी आणि माझा फ्रेंड. आणि हा प्लॅन अचानक झाला 1 दिवस पहिले, तो पण रात्री 11 वाजता. तर मग माझा मित्र आणि आम्ही दोघंच गेलो. आणि जेव्हा स्टोरी आणि स्टेटस टाकले व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला तेव्हा मला खूप माझ्या मित्रांनी रिप्लाय केला की भाई मला का नाही बोलला, मला का नाही बोलला, प्लॅन अचानक झाला म्हणून मला सांगता नाही आला. तर नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन, ट्रिप नाही बोलतो ना, नेक्स्ट राईडचा प्लॅन मी लवकरच करेन आणि करूया लवकरच प्लॅन. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.